काल रात्रीपासून आजपर्यंत अजून जो कोकण पट्टा आहे, विशेष करून मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर रायगड आहे, पुण्याचा काही भाग आहे, अशा भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाऊसही सुरू आहे. आणि म्हणून काही ठिकाणी ज्या नद्या आहेत महत्वाच्या, त्यांनी धोक्याची पातळी सुद्धा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे. रायगडची जवळपास अंबा नदी आहे, ही यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कुंडलिका नदी आहे, यांनी धोक्याची पातळी त्या ठिकाणी ओलांडलेली आहे. रत्नागिरीमधली जगबुडी नदी आहे, ही धोक्याच्या पातळीच्या आता सकाळी सकाळी वर गेलेली आहे. आणि त्याबरोबर वशिष्ठ नदी आहे, शास्त्री नदी आहे, त्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे. पण या सगळ्या ठिकाणी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. आता सगळ्या यंत्रणा एनडीआरएफ, एनडीआरएफ पासून सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहेत, या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. मुंबईमध्ये सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. काही भागामध्ये निश्चित पाणी थांबलेलं आहे. रेल्वे सेवा जी आहे ती अशी सेंट्रलची आहे आणि वेस्टर्न आहे, ही काही प्रमाणामध्ये व्यवस्थित चाललेली आहे. काही प्रमाणामध्ये थोडं काही ठिकाणी पाणी अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा आलेला आहे. पण त्याचबरोबर हार्बर लाईन जी आहे या ठिकाणी थोडी अडचण आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झालेली आहे. पण कुठेही कॅज्युअलिटी नाहीये. सगळ्या ठिकाणी महापालिका असेल अतिशय लक्ष ठेवून आहे. 250च्या वर पंप त्या ठिकाणी ते पाणी उपसण्याचं काम करतायत, पंपिंग चालू आहे. आज सकाळी 9 वाजेपासून हाय टाईड असल्यामुळे थोडा पाणी ओसरायला उशीर होतोय, विलंब होतोय मुंबई शहरातलं, हे खरं आहे. आता हळूहळू 1 वाजेपर्यंत हाय टाईड कमी होईल आणि त्यानंतर मला असं वाटतं मुंबई शहरातलं असलेलं पाणी हे सुद्धा बाहेर जाईल. पण या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. महापालिकेने शाळांना, सरकारी शाळेला, कॉलेजला, महाविद्यालयाला सुट्टी दिलेली आहे. कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. काम फार अर्जंट असेल, महत्वाचं असेल तरच आपण बाहेर पडावं, हे काल माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ते सुद्धा सगळ्या परिस्थितीवर आमचे नेते देवेंद्रजी आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे सुद्धा सगळे लक्ष ठेवून आहेत. पर्यटन जवळपास टाळावंच यावेळेला, कारण आपण बघतात की सगळ्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत, ते वाहत आहेत, सगळं दृश्य अतिशय लोभनीय आहे. पण तरीही मला असं वाटतं की या 2-3 दिवसामध्ये, या 4 दिवसामध्ये पर्यटनाला कोणी जाऊ नये, सुरक्षित पर्यटन करावं, जीव कोणी आपला धोक्यामध्ये घालू नये. मिठी नदी पातळी आता जवळपास धोका पातळी तिची 4.2 वर आहे आणि आता पातळी 3.9 वर आहे. म्हणजे आता इशारा पातळीवर आहे, पण धोक्याची पातळी आता जर पाऊस असा सतत सुरू राहिला तर मला वाटतं काही वेळाने ती गाठेल. पण त्या संदर्भामध्ये महापालिकेची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सतर्क आहे, लक्ष ठेवून आहेत. जवळपास 300-350 लोकांना मिठी नदीचे जे काठचे आहेत, तिथे पाणी घुसत आहे, त्या भागातून स्लमेऱ्यातून त्यांना हलवण्यात आलेलं आहे, त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. अजूनही आवश्यकतेनुसार तिथे जवळपासचे जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण निश्चित मिठी नदीच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष आमचंही आहे, सरकारचंही आहे आणि महापालिकेचंही आहे. कुठलाही तिथे कॅज्युअलिटी होणार नाही, कुठे कुणाला त्रास होणार नाही किंवा त्यातून आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न, तिथल्या लोकांना हलवण्याचा प्रयत्न शासन त्या ठिकाणून करत आहे. हे खरं आपण बघता की विक्रमी पाऊस होतोय. म्हणजे पावसाचे रेकॉर्ड तुटायचा पाऊस या ठिकाणी सतत 2 दिवसापासून चालू आहे. आणि त्यामुळे मी सांगितलं आधीच की काही प्रमाणामध्ये रेल्वेची सेवा थोडी विस्कळीत झालेली आहे, नाही असं नाही. आणि सुट्या असल्यामुळे 2 दिवसापासून आता ट्रान्सपोर्टेशन कमी झाल्यामुळे लोकांची, प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. गाड्या पण मला वाटतं आता फार सोडण्याची आवश्यकता असेल नसेल, पण ज्या ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणी सेफ्टी म्हणून या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहे. सगळ्याच गाड्या बंद आहे असं नाही, पण सेंट्रल लाईन जी आहे त्या ठिकाणी, वेस्टर्न लाईन आहे त्याच्यात थोडी वाहतूक म्हणजे थोडी विस्कळीत आहे. पण हार्बर लाईनला जरा थोडा पाणी ट्रॅकवर जास्त असल्यामुळे तिथे विस्कळीतपणा जास्त आहे. मला वाटतं दुपारपर्यंत या सेवा सुरू होतील. मला वाटतं अजून 2 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे, अजून पाऊसच थांबला नाही. पंचनामे कसे होतील? एकदा सगळा आढावा घेतला जाईल. 1-2 दिवसामध्ये पाऊस थांबल्यावर नुकसान किती आहे, काय आहे, संपूर्ण एकत्रितपणे याचा आढावा घेतला जाईल. आणि आज पंचनामा केले, उद्या परत
अजून 2 दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे, अजून परत नुकसान होईल. त्यामुळे मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, पाऊस थांबलेला आहे काही भागामध्ये तिथे पंचनामे सुरू आहेत. पण आता सतत पाऊस सुरू असेल तर त्या ठिकाणी पंचनामे पाऊस थांबल्यावरच त्या ठिकाणी केले जातील. पण शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे की तुमचे सगळ्यांचे पंचनामे होतील, नियमानुसार तुम्हाला सगळी मदत दिली जाईल. त्यांचे घरं पाण्याखाली आले, त्यांच्या शेत्या पाण्याखाली आल्या, त्या खरडून वाहून गेलेल्या आहेत, त्या सगळ्यांना, त्याची जनावरं वाहून गेलेली आहेत, मोठ्या संख्येमध्ये जनावरही वाहिलेली आहेत. त्यांना सर्वांना शासकीय नियमानुसार एनडीआरएफच्या निकषानुसार सर्वांना मदत मिळेल. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे डॅमचं बिल सुरू आहे त्या ठिकाणी काय नाही, पश्चिम महाराष्ट्र असो का कोकण असो, सर्व धरणांवर आमचं लक्ष त्या ठिकाणी अतिशय बारकाईने आहे. आमचे सर्व अधिकारी साईटवर जाऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जिथे जिथे पाणी जास्त असेल तिथे विसर्ग सुरू आहे. पण फार धोक्यासारखं आहे, फार घाबरण्यासारखं असं कुठेही नाहीये. आणि म्हणून जवळपास 1,00,000 सव्वा लाख याच्याने विसर्ग आमचा सुरू आहे त्या ठिकाणी. पण काळजी करण्यासारखं फार असं धोक्याचं असं कुठेही आमच्याकडे माहिती या ठिकाणी नाहीये. मी स्वतःही आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी सर्व धरणांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नांदेडमध्ये मिलिटरी उतरवलेली आहे काही ठिकाणी नांदेड जिल्ह्यात. आधीच सांगितलं की नांदेड शहराची जिल्ह्याची परिस्थिती आता सामान्य झालेली आहे. त्या ठिकाणी पाऊस आता कमी झालेला आहे. रात्रीपासून नद्यांच्या पाण्याची पातळी आता कमी कमी होत चाललेली आहे. पूर ओसरलेले आहेत आणि जे जे लोकांना हलवायचं होतं, शिफ्ट करायचं होतं, त्यांना आम्ही सगळ्यांना शिफ्ट केलेलं आहे. त्याची चांगली व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. जेवण ठावण राहण्याची चांगली व्यवस्था ही आमचे अधिकारी त्याकडे चांगलं लक्ष देत आहेत. दो दिन से अब आप देखेंगे तो कल नांदेड़ में ज्यादा बारिश हुई थी, बहुत ज्यादा बारिश हुई थी और उस वजह से वहां पे पूरे गांव को मतलब पानी के अंदर आ गए थे. कुछ वहां 9 कैजुअलिटी भी हो गई है करीब करीब, और बाकी सभी लोगों को वहां से शिफ्ट कर दिया गया है. सेना की मदद हमने ली, हमारी एनडीआरएफ ने बहुत अच्छा काम किया, पुलिस दल ने अच्छा काम किया, प्रशासन ने बहुत अच्छा काम किया. और लेकिन उसके बावजूद भी 9 लोग, 5 बॉडी हमें मिली है, 4 अभी भी मिसिंग है. तो 9 कैजुअलिटी होने की संभावना वहां पर है. वहां की स्थिति अभी सामान्य है. प्रशासन पूरा ध्यान रखा हुआ है. अभी कोई मतलब ज्यादा खतरा नांदेड़ डिस्ट्रिक्ट में अभी नहीं है, लेकिन नुकसान भारी हुआ है. 250-300 जानवर पानी के फ्लड में निकल गए हैं. 9 कैजुअलिटी हो गई है. नुकसान भी भारी है, कई जमीन भी हाथ से निकल गई, मतलब पूरा बह गई है फ्लड में. तो नांदेड़ में भारी नुकसान हुआ है. उसके बावजूद यहाँ रत्नागिरी है, रायगढ़ है, ठाणा है, मुंबई है, पालघर है, यहाँ पर आज भी पूना का कुछ एरिया है, वहां पर रेड अलर्ट दिया गया है. पूरा प्रशासन सभी बातों पे ध्यान रखे, सब ध्यान रखकर है. जिनको शिफ्ट करना है उनको हम लोग शिफ्ट कर रहे हैं. जहाँ पे मीठी नदी मुंबई में भी कई जगह रोड ब्लॉक हुए हैं. ज्यादा पानी के वजह से ट्रांसपोर्टेशन में थोड़ी तो तकलीफ में है. रेलवे लाइन भी शुरू है, कई जगह थोड़ी धीमी गति से शुरू है, कई जगह थोड़ी जगह बंद कर दी गई है. मीठी नदी उसमें भी अभी थोड़ा पानी बढ़ गया है मुंबई में पानी आने के कारण. तो मीठी नदी के पास में जो लोग हैं, 300-350 लोगों को हमने शिफ्ट कर दिया गया है. सेफ जगह पे अभी है. बारिश अभी कितना समय चलेगी, क्या चलेगी, अगर ज्यादा बारिश होती है तो मीठी नदी के किनारे पे जो लोग हैं उनको हम वापस शिफ्ट कर दें. नांदेड में 9 लोग, नांदेडमध्ये राज्यभरामध्ये नांदेडमध्ये कालपासून आजपर्यंत आपण बघितलं तर जवळपास 9, म्हणजे आता 5 बॉडी भेटलेल्या आहेत, 6 बॉडी भेटल्या, पण 3 बॉडी अजूनही आम्हाला मिळत नाहीयेत. मला वाटतं 9 कॅज्युअलिटी नांदेडमध्ये असण्याची शक्यता दाट आहे. 9 तिथे आहे. काल मुंबईला एक भिंत पडून त्या ठिकाणी आणि 1-2 म्हणजे जवळ 12 ही संख्या 12 पर्यंत त्या ठिकाणी जाईल. मला वाटतं 12-13च्या वर, कुठेही 12च्या वर ही संख्या त्या ठिकाणी नाहीये. पण ही संख्या पण मोठी आहे, कारण एक जरी प्राण आले तरी आमच्यासाठी मोठी आहे. पण निश्चित गावाला वेढा टाकलेला होता, पूर्ण पाणी त्या ठिकाणी घुसलं आणि घरामध्येच त्या ठिकाणी 4-5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. नांदेडला 4 लोक प्रवासाला जात असताना ते वाहून गेलेले आहेत, ते अजून सापडत नाहीये. पण अशा पद्धतीने 9 लोक नांदेडला आणि बाकी 3 लोक राज्यभरामध्ये असे 12 कॅज्युअलिटी या ठिकाणी झालेल्या आहेत. जनावरांची संख्या ही मोठी आहे.
जनावरं मला वाटतं नांदेडमध्ये जवळपास 300-350 जनावरं वाहून गेले असतील. इतर भागामध्ये काही मग बकऱ्या आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, यांची संख्या आता आजपर्यंत निश्चित आकडा नाही, पण ही मोठी आहे.